श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज रात्री हातावर फक्त 571 म्हणजे 751 हा नंबर लिहा आणि चमत्कार अनुभवा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, फक्त 3 आकडे 7, 5 आणि 1 रात्री झोपण्यापूर्वी हातावर लिहिल्यास तुमच्या आयुष्यातील अडलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. हा उपाय इतका गुप्त मानला जातो की काही साधक याला त्रिदेवांचा संकेत असेही मानतात. पण हा उपाय कसा करायचा आणि त्यामागचं रहस्य काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा. मित्रांनो, अंकांचा गूढ संबंध भारतीय परंपरेमध्ये काही अंकांना खूप शक्तिशाली मानले जाते. त्यामध्ये 7, 5 आणि 1 हे अंक विशेष मानले जातात. 1 म्हणजे सुरुवात, सृष्टीचा प्रारंभ, ब्रह्माची ऊर्जा. नंबर 5 म्हणजे पंचतत्व, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, जे भगवान विष्णूच्या संतुलनाचे प्रतीक मानले जाते. नंबर 7 म्हणजे 7 लोक, 7 चक्र आणि 7 ऊर्जा स्तर, ज्यांचा संबंध महादेवाच्या आध्यात्मिक शक्तीशी जोडला जातो. म्हणून काही साधक या 7, 5, 1 क्रमाला त्रिदेवांची ऊर्जा जागृत करणारा संकेत मानतात. 7, 5, 1 अंकांचे आध्यात्मिक रहस्य. आध्यात्मिक ग्रंथांमध्ये अंकांना फक्त गणित मानले जात नाही. प्रत्येक अंकामध्ये एक ऊर्जा कंपन असते असे सांगितले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने एखादा अंक, मंत्र किंवा चिन्ह वापरते, तेव्हा तिच्या मनातील विचार त्या ऊर्जेशी जोडले जातात. 7, 5, 1 हा क्रमही तसाच आहे. 7 आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक, 5 संतुलन आणि समृद्धीचे प्रतीक, 1 नवीन सुरुवात आणि यशाचे प्रतीक. जेव्हा हे 3 अंक एकत्र येतात, तेव्हा ते मन, शरीर आणि ऊर्जा यांचा एक शक्तिशाली संकेत स्तर तयार करतात. हा उपाय कधी करायचा? हा उपाय करण्यासाठी रात्रीचा वेळ सर्वात योग्य मानला जातो. कारण रात्री मन शांत असते, आजूबाजूची ऊर्जा स्थिर असते आणि त्यावेळी केलेला संकल्प अधिक प्रभावी ठरतो. विशेषतः हा उपाय खालील दिवशी केला तर अधिक चांगले मानले जाते: सोमवार, गुरुवार किंवा पौर्णिमेची रात्र. पण इच्छा खूप प्रामाणिक असेल तर हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता. 7, 5, 1 या नंबरचा गुप्त उपाय कसा करायचा? आता जाणून घेऊया हा उपाय नेमका कसा करायचा. मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी हात धुवून स्वच्छ करा. नंतर उजव्या हाताच्या तळहातावर पेन किंवा लाल पेनने 7, 5, 1 हे 3 अंक लिहा. हे लिहिताना मनात एकच इच्छा ठेवा. लिहून झाल्यावर डोळे बंद करा आणि मनात 3 वेळा म्हणा, माझी इच्छा पूर्ण होऊ दे. यानंतर शांतपणे तो विचार, ती इच्छा मनात घेऊन झोपा. असे 7 दिवस सतत करा. असे मानले जाते की 7 दिवसात मनाची ऊर्जा त्या संकल्पाशी जोडली जाते. हा उपाय करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी ह्याच की हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय करताना मनामध्ये शंका अजिबात ठेवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी अजिबात करू नका. तसेच तिसरी गोष्ट म्हणजे इच्छा शक्य आणि सकारात्मक असावी. कारण जेव्हा मन शुद्ध असते तेव्हा ऊर्जा देखील सकारात्मक कार्य करते. अनेक साधकांचा अनुभव, अनेक लोक सांगतात की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात बदल जाणवू लागले. काहींचे अडकलेले काम पूर्ण झाले, काहींच्या घरातील अडचणी कमी झाल्या आणि काहींना मानसिक शांती मिळाली. काही वेळा असेही होते की आपण ज्या प्रकारे इच्छा पूर्ण व्हावी असे विचार करतो, त्यापेक्षा वेगळ्या मार्गाने ती पूर्ण होते. म्हणून संयम ठेवणेही खूप महत्त्वाचे आहे. मनाची शक्तीच सर्वात मोठी खरं तर.
प्रत्येक उपायामागे सर्वात मोठी शक्ती असते ती आपल्या मनाचीच. जेव्हा आपण एखादी गोष्ट श्रद्धेने करतो तेव्हा आपल्या विचारांची ऊर्जा वाढते आणि तीच ऊर्जा आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. म्हणून हा उपाय करताना विश्वास आणि सकारात्मक विचार ठेवणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. शेवटचा संदेश असा मित्रांनो की 751 हा फक्त अंकांचा क्रम नाही, तो एक संकल्प, एक श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्तर आहे. जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला आणि मनात चांगला विचार ठेवला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू शकतात. जर तुम्हालाही हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये 751 म्हणजेच 751 असा नंबर लिहायला अजिबात विसरू नका. असं म्हणतात की जो हा उपाय श्रद्धेने करतो त्याच्या आयुष्यात लवकरच चांगली बातमी येते. तुमच्याही आयुष्यात लवकरच चांगली बातमी येऊ. जय लक्ष्मी माता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.